गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझे नाव नीलम संजय भुवन. माझे शिक्षण निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये झालेलं आहे. तर मी ईश्वरी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये मास्टर डिप्लोमा हा कोर्स जॉईन केलेला आहे. तर गेल्या काही वीकमध्ये सरांनी मला हार्डवेअरबद्दल जे काही ट्रेनिंग दिले त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. तर स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला एक वाक्य सरांसाठी बोलेन. इस गुरु को हम वंदन करते हैं कि जिसने हमें ये ज्ञान दिया है. उनके चरणों में ही धूल भी चंदन है. वाव, एक्सलंट. क्लॅपिंग कर दो. नाइस, बेस्ट लोक ना. सगळ्यात आधी मी थँक्यू व्हेरी मच मॅडम. सगळ्यात आधी मी तुम्हाला ओळख करून देते. हा आहे मदरबोर्ड. याला मेन बोर्ड असे सुद्धा म्हणतात. तर ह्या मदरबोर्डमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा आहे CPU. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हा CPU जो आहे तो मदरबोर्डमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. मदर म्हणजेच आई, म्हणजे जी घरासाठी सर्वस्व पणाला लावते. तिच्या अनेक अवताराने ती घर सतत जपत असते. ती फक्त एक आई असते. म्हणूनच मदरबोर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा CPU आहे. तो CPU मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करून दाखवते. तर आपण हा अशा पद्धतीने लावू शकतो. त्याच्यानंतर मदरबोर्डमधील सगळ्यात दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे रॅम आहे. रॅम म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर हा रॅम काय करतो, रॅम काय करतो की मॉनिटरवर जे आपण काम करतोय ते जास्त गतीने व्हावं, जास्त स्पीडने व्हावं, याचं काम हा रॅम करतो. तर मी तुम्हाला हा रॅम्प व्यवस्थित सेट करून दाखवते. आधी व्यवस्थित बघून घ्यायचं. ही एक लहान साईज आहे आणि ही एक मोठी साईज आहे. थोडंसं आपण त्याला अंगठ्याने असं रॅमचे काही प्रकार आहे. DDR2, DDR3, DDR3 आणि DDR5. रॅम काय करतो की मॉनिटरवर आपण जे काही काम करतो स्पीडने करण्यासाठी आपण 2GB, 4GB, 6GB, 8GB या पद्धतीने आपण आपलं काम मॉनिटरवर स्पीडने करू शकतो. म्हणजे जसं की आता आपण बघतोय की ते बोर्ड एक्झामची मुले आहेत 10वी 12वी, त्यांच्यासाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे स्पीडने एक्झाम जवळ आल्यामुळे त्यांना जास्त स्पीडने काम करावं लागतं. त्या पद्धतीने आपण मॉनिटरवर आपलं काम करण्यासाठी रॅमचं 2GB, 4GB, 6GB अशा पद्धतीने आपण स्पीड वाढवू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया की CMOS बॅटरी. ही आहे CMOS बॅटरी. CMOS बॅटरी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. तर आपण ही CMOS बॅटरी कशासाठी मदरबोर्डवर लावण्यासाठी, तर आपण परफेक्ट डेट आणि टाईम सेट करण्यासाठी CMOS बॅटरी मदरबोर्डमध्ये कार्य करते. CMOS बॅटरी जसं की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जसा वेळ एक्झाम देण्यासाठी जसा वेळ महत्त्वाचा असतो, वेळेचे काही बंधन असते, त्याचप्रमाणे CMOS बॅटरी ही मॉनिटरमध्ये परफेक्ट सेट करायचं काम करते. आपण व्यवस्थितरित्या
याला असं सेफली सिमॉट बॅटल असं प्रेस करू शकतो, असं व्यवस्थित तिथं लावू शकतो. पार्ट म्हणजे हा आहे माऊस. तर माऊस काय काम करतं की योग्य दिशा देण्याचं काम करतं. जसं की तुम्हाला एखादं फोल्डरपर्यंत जायचं असेल, आपण एक वाक्य ऐकलं असेल कदाचित की महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेहमी सांगायचे, योग्य मार्गदर्शन कशा रीतीने करतात, भगवान श्रीकृष्ण नेहमी सांगायचे अर्जुनाला की जो इंसान स्वयं ये बात जो इंसान ये बात सोच के जो इंसान ये बात स्वयं जो व्यक्ति ने ये बात स्वयं अपने आप के मन में ये ठान लिया है कि हम स्वयं कुछ नहीं कर सकते, उस व्यक्ति के हाथ में कोई महत्वपूर्ण काम हो जाता है. तसंच माऊस आपल्याला योग्य फोल्डरपर्यंत, जसं की आपण एखादी फाईल सेव्ह केली तर आपल्याला म्हणजे माऊस योग्य दिशापर्यंत नेण्याचं काम करतो. आपल्याला जसं की आपण टेबल, भगवान श्री कृष्ण ये कहते हैं, अगर आप भूल के भी अगर भूल जाते हो, अगर आपको ये समझ में आता है कि मैं कुछ नहीं कर सकता हो, तो आपको योग्य गुरु की ज़रूरत होती है और उनका मार्गदर्शन लेना अच्छा है. यस, कंटिन्यू. तर आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम हा माऊस करतो. तर मी हा माऊस तुम्हाला कनेक्ट करून दाखवते. हा आहे मदरबोर्ड आणि हा आहे मदरबोर्ड आणि हा मदरबोर्डची बॅक साईड म्हणजे ही बघा, तुम्ही हा बघू शकता. आतापर्यंत आपण याला CPU म्हणत होतो, पण हा CPU नसून याला कॅबिनेट म्हणतात. हे मी ईश्वरी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये शिकले. तर तुम्ही बघू शकता हा मदरबोर्डचा, ही मदरबोर्डची बॅक साईड आहे. मी हा माऊस तुम्हाला इथं कनेक्ट करून दाखवते अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा आहे कीबोर्ड. कीबोर्ड म्हणजेच के म्हणजे की, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, वाय म्हणजे एट, बी म्हणजे बोर्ड, ओ म्हणजे ऑपरेटिंग, ए म्हणजे A to Z, आर म्हणजे रिस्पॉन्स आणि डी म्हणजे डायरेक्टली. हा आहे कीबोर्डचा फुल फॉर्म. तर कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करतो की आपल्याला एखादं वाक्य टाईप करायचं असेल, जसं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी विवेकानंदांचं वाक्य जर आपल्याला टाईप करायचं असेल तर आपण कीबोर्डचा वापर करू शकतो. किंवा तुम्हाला लेटर तयार करायचा असेल तर तुम्ही स्वतःचा ॲड्रेस, परत ज्या व्यक्ती तुम्हाला पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ॲड्रेस जर टाईप करायचा असेल तर आपण कीबोर्डचा वापर करू शकतो. जबरदस्त, क्लॅपिंग करताल रे, नाईस. या पद्धतीने आपण इथं जॉईन करून घ्यायचं. शेवटला मी फक्त एकच वाक्य म्हणेन. अजून 2 मिनिटं बाकी आहेत तुमच्या. शेवटला मी फक्त एवढंच वाक्य म्हणेन, ज्या व्यक्तीचा विश्वास किंवा ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असेल त्या व्यक्तीला परत आत्मविश्वासात उभं करण्याचं कार्य फक्त ईश्वरी कॉम्प्युटर क्लासेसच करू शकते. मी फक्त माझ्या स्वतःवरून सांगते. हा माझा 10 ते 12 दिवसाचा अनुभव आहे, कारण की मी नवीनच या क्लासला जॉईन झाले आणि सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की मॅडम तुम्ही काहीतरी करू शकता. 2025 हे इयर तुमच्यासाठी बेस्ट इयर बनलं पाहिजे, तुमच्या लाईफमध्ये लक्षात राहील असं इयर बनलं पाहिजे. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सगळ्यांनी घेतलं त्याबद्दल. येस, थँक्यू.